म्हणे स्तन करावे. रामचंद्र प्रभूंनी मनामध्ये विचार केला. कारण धनुष्य धरलं काय हातामध्ये उजव्या हाताला बाण लावला महाराज आणि असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी मनामध्ये विचार केला. काय विचार केला देवाने माझ्या की कारण दूषित मध्ये असताना हे या ठिकाणी अचानक येऊन उभा राहिला. कारण संपूर्ण सैन्य किती ह्याच्या असताना तो टिहणी करतोय बघतोय म्हणले. पण ह्याच्यावर जर अचानक बाण मारला आणि ह्याला जर प्रत्युला हे जर माझ्या हाताने मेला तर माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी विचार केला की अधर्म होईल. अधर्म धर्माचं परिपालन होणार नाही. अशा प्रकारे माझ्या भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी विचार करू लागले. महाराज बोला. चमत्कारे सोडो निबान दाही छत्रे पैथे दुन लंके बाहेर पडोन शर परतो निरगे भाता. कारण माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी बाण सोडला. 10 छत्र असणारे ज्या लंकेच्या राजा रावणाच्या डोक्यावर जे असणारे बाणाने उडविले महाराज. छत्र खाली बाजूला जाऊन पडले आणि तो बाण परत येऊन जगप्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या भात्यामध्ये येऊन बसला. अशा प्रकारचं वर्णन पर्यंत आले. बोला. देखो छत्र संपात नारी जला लंका राम धार्मिक श्री रघुनाथ शिर संपात ना करीची. कथा बघा नाथ महाराजाचं रामायण म्हणून ऐकायचं आहे. ज्यावेळेस माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बाण लागला बाणानं ते 10 छत्र वर उडाले. लंकेच्या राजा रावणानं